इलेक्ट्रिशियन मध्ये 1 BHK फ्लॅटचा या ठिकाणी काय बघतो आपण डेमो बघतोय। 1 BHK फ्लॅट मध्ये कशा पद्धतीने आपण वायरिंग करायची आणि त्याचे वायरिंगचा या ठिकाणी सिस्टम काय असणार। तर बघा हा जो 1 BHK फ्लॅटचा या ठिकाणी काय दाखवलाय तुम्हाला डेमो डायग्राम दाखवलेले। इथून जो सप्लाय घेतला आपण सिंगल फेज सप्लाय घेतला फेज न्यूट्रल बघा फेज न्यूट्रल घेतलं या ठिकाणी कशाला आला मीटरला आला एनर्जी मीटरला। एनर्जी मीटर मार्फत कुठे दिलाय आपण MCB ला दिलाय। ओके या ठिकाणी फेज आणि न्यूट्रल त्याच्यात मार्फत काय केलं MCB ला दिला एक फेज वाली आहे एक न्यूट्रल वाली आहे। याच्या मार्फत जो सप्लाय आहे बघा हा कसा दिलाय की 1 BHK फ्लॅट म्हणजे इथून एंट्री आहे घराची या ठिकाणी बेल पुश बटन आहे या ठिकाणी आतमध्ये काय लागेल बेल वाजल। त्याच्यानंतर हा हॉल आहे मेन त्या हॉल मध्ये एक आपण स्विच बोर्ड लावलाय एक इथं रेग्युलेटर आहे या ठिकाणी आपला सॉकेट बोर्ड आहे याच्या मार्फत इथं सिलिंग फॅन लागल। ओके सिलिंग फॅन आणि हे या ठिकाणी काय दिलेलं आपण होल्डर दिलेलं आहे म्हणजे हा एक या ठिकाणी तुम्हाला सप्लाय चालू आहे एक फॅन आणि होल्डर दिलं। त्याच्याच बाजूला काय केलं इथंच या हॉललाच अटॅच केलं आपण किचन मध्ये एक पॉवर सॉकेट दिलं एक इथं पण द्यायला पाहिजे होतं पण आपण इथं न देता आपण इथं दिलंय पॉवर सॉकेट यासाठी की आपल्याला फ्रीज असेल किंवा या ठिकाणी आणखी काही वस्तू जर जोडायची असेल मोठ्या लोडवाली ती आपण या ठिकाणी पॉवर सॉकेट जोडू शकतो। मग परत फॅन या ठिकाणी आपल्याला बटन दिलेले आहेत तर हे बटन कशासाठी आपल्याला लाइटिंग साठी आपल्याला जोडलंय आणि एक फॅन साठी जोडलंय। नंतर हे स्टोर रूम किचनच्याच बाजूला स्टोर रूम ठेवले आणि याच्यामध्ये काही जर स्टोर रूम म्हणजे काय की जे घरामध्ये धान्य वगैरे लागत असेल किंवा काय आपल्या ज्या नेहमी वापराच्या वस्तू असतील त्या आपण स्टोर रूम मध्ये पण ठेवतोय। ठीक आहे तर त्यासाठी एक बटन दिले इथून म्हणजे आतमध्ये जायचं असेल आपण या ठिकाणी ऑपरेट करू शकतो। नंतर बघा इथंच पुढे आल्यानंतर की या हॉलच्या याला अटॅच केलं आपण बेडरूम दिलंय या ठिकाणी एक सॉकेट दिलंय या ठिकाणी स्विच दिलेत एक फॅन साठी आणि एक लाईट साठी आणि त्याच्याच बाजूला आतमध्ये दिलंय तुम्हाला टॉयलेट आणि इथं बाथरूम दिलंय म्हणजे बेडरूम मध्ये या ठिकाणी आपण काय केलं टॉयलेट बाथरूम दिलंय या ठिकाणी याचे इथून हे ऑपरेट होतील बघा इथं। आणि हा जो सप्लाय सर्किट जो दिलेला आहे तर याच्यामध्ये जे कनेक्शन असणार हे पॅरलल मध्ये असणार। पॅरलल मध्ये काय फेज आणि न्यूट्रल म्हणजे ते प्रत्येक जो जिथं समजा फॅन असेल ट्यूबलाइट असेल किंवा सॉकेट असेल या ठिकाणी किंवा आणखी ज्या काही वस्तू दिलेल्या असतील त्या सगळ्या असेल पॅरलल मध्ये म्हणजे फेज आणि न्यूट्रल त्या ठिकाणी पोहोचेल। फेज नेहमी कशा मार्फत द्यायचा तर स्विच मार्फत आणि ज्या ठिकाणी आपण डायरेक्ट नाही देऊ शकत तर आपल्याला काय करते स्विच मार्फत द्यायचा। जर रेग्युलेटर असेल तर त्याच्या बाजूला पहिले स्विच मग रेग्युलेटर आणि नंतर जे पुढचे जे असेल फॅन वगैरे त्याला आपण लावायचं। असा काय दिलेला हा 1 BHK या ठिकाणी डेमो वायरिंग दिलेला तुम्हाला आणि याच्यामध्ये आपल्याला बरेचसे जे आहेत तर आणखी जर पाहिजे तर आपण तुम्ही वेगळं त्या ठिकाणी वायरिंग करू शकतो फक्त ही एक सिंगल या ठिकाणी दाखवलं तुम्हाला। ओके सगळे ऑपरेट आहे या ठिकाणी हा बिल सुद्धा या ठिकाणी ऍक्टिव्हेट आहे आपल्याला। ओके ठीक आहे नमस्कार या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर त्यांच्या सुद्धा सॉल्व्ह होतील। आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेन। परत एकदा सांगेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना नक्की पाठवा।